महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। सध्या खेड आळंदी विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जे महायुतीचे तुम्ही घटक पक्ष म्हणून काम करताय शिंदे शिवसेना, या शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी काल झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये व्यासपीठावर होते आणि त्यांनी एका नेत्याने असं वक्तव्य केलं व्यासपीठावरती की दोन्ही शिवसेना एकत्र झाल्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी। त्यावरून तुमचं काय मत आहे? खरं पाहिलं तर शिवसेना पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा पक्ष आहे आणि पक्षाच्या आदेशानुसार या ठिकाणी आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीपांना मोहिते पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहे। आम्ही त्या पूर्ण ताकदीने या ठिकाणी महायुतीचं काम शिवसेना पक्षाचे पदाधिकारी करत आहे आणि काल त्या ठिकाणी व्यासपीठावर काही वक्तव्य जे आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्या वक्तव्याला आम्ही एवढं गांभीर्याने घेत नाही, कारण हा शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असंख्य शिवसैनिकांचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाचे नेतृत्व आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब करत आहे आणि त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपांना मोहिते पाटील उभे आहे। आम्ही पूर्ण ताकदीने आणि जोमाने महायुतीचा उमेदवाराचं काम करून या ठिकाणी निश्चितपणानं 23 तारखेला महायुतीचा खेड तालुक्यावर झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते। सध्या खेड तालुक्यात मध्ये जी आता विधानसभेची निवडणूक चालू आहे त्याच्यात महायुतीचे निवडकच लोक शिवसेनेचे म्हणजे एकनाथभाई शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडकच लोक महायुतीमध्ये काम करताना दिसतात। तुमच्यातले बरेचसे लोक जे पदाधिकारी ते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर गेलेत, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? मी तुम्हाला माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्यातले काही लोक महाविकास आघाडीच्या स्टेजवरती गेल्याचं मला काल रात्री समजलं। आम्ही महायुतीच्या प्रचारामध्ये होतो, आम्ही सर्व पक्ष, तर आमच्यातले काही लोक गेलेले आहेत। तरी शिवसेना ही महायुती सोबतच आहे। एकनाथभाई शिंदेंचा जो आदेश आहे, मी सुद्धा या विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केला होता। एकनाथभाई शिंदेंच्या सांगण्यावरनं आपल्याला महायुती महाराष्ट्रामध्ये टिकवायची आहे, महायुती धर्म पाळावा लागेल, या अनुषंगाने भाईंचा शब्द हा आदेश मानून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला। अख्खी शिवसेना पक्ष हा महायुती सोबत आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। नाही, पण ते नेते आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे की काय, कसं नक्की काय पुढली रणनीती काय असणार आहे पक्षाची? आता तसं बघायला गेलं तर कारवाईचा भाग हा संपर्क प्रमुख असतील, आमचे उपनेते असतील, जिल्हा प्रमुख असतील, हा त्यांच्याकडे आहे। पण कुठल्याही पक्षात अशा गोष्टी घडू नयेत, कारण महायुतीचा धर्म यासाठी पाळायला पाहिजे होता की आपल्याला एकनाथभाई शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे।